हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित. तर जसं की मी म्हणालो की मी एका वेगळ्या विषयाला घेऊन तुमच्या सर्वांच्या समोर येणार आहे आणि एक वेगळी सिरीज अशीच चालू करणार आहे. आणि हे सगळं कशासाठी का तर सर्वप्रथम हे सांगतो की जर कसं आहे की विषय खूप मोठा आहे, व्यापक आहे आणि जर त्या विषयाबद्दल मला संपूर्ण माहिती नसेल तर मी आधी सगळी ती माहिती घेण्याचा प्रयत्न करेल किंवा पुरेशी माहिती जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती तरी घेऊन बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि तरी असं वाटलं की थोडंफार काहीतरी कमी जास्त होतं आहे तरी मनातला हेतू जाणून घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण याच्यामध्ये पुढे वळूया असं मला वाटतं. श्रीराम अंबज्ञ. विषयाला बोलताना पहिल्यांदा सुरुवात करतो मित्रांनो. गुणसंकीर्तनाच्या चॅनलवर बोलता बोलता मी सांगितलेलं आहे की माझा जन्म 91 सालचा, 1991. त्यामुळे माझं वय आता 34 रनिंग आहे. तर माझ्या लहानपणी आहे ना म्हणजे पप्पांची घरी येताना आहे ना, कामावरून घरी येताना नेहमी सवय असायची की काही ना काही फळं घेऊन येतील. मग कधी ते प्लम असायचे, कधी द्राक्ष असायची, कधी केळी. म्हणजे काही नाही मिळालं तरी केळी तर आहेतच रोज घरात आणलेली असं असायचं. तर त्या केळीवरून मला आठवलं आणि एक जस्ट तुम्हाला प्रश्न विचारतो आता मध्ये थांबून. बघा तुम्ही पण विचार करा की मी जस्ट रँडम किंवा काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे. तुम्ही फक्त एकदा आठवा जर कोण त्या टाईम स्पॅनमधलं मोठ्या भावंडांच्या वयाचे, तर तुम्हाला आठवतं आहे की त्या वेळेस आपली म्हणजे फॉर एक्झाम्पल 90, 95, 98, 97 साली किंवा त्याच्या आधी असू शकतील, केळी कशी असायची केळी. आपल्या लहानपणी, माझ्या लहानपणी मी जी केळी पाहत आलो ती अगदी दाट हिरव्या कलरची असायची, हिरव्या रंगाची. त्याची साल पिकलेलीच केळी जी आत्ता लगेच सोलून खाता येण्यासारखी अशी केळी हिरव्या रंगाची असायची. ओके. तर तुम्ही म्हणाल हां ठीक आहे, हिरव्या रंगाची असायची म्हणजे नीट आम्हाला पण काही आठवत नाही आहे. कारण आत्ता कसं आहे की हल्ली जी आपण रोज आणून समजा कदाचित खात असू किंवा एवढी वर्ष बघण्यात येणारी केळी कशी आहे, पिवळ्या रंगाच्या सालीची आहे. मग ती कार्बाईडने पिकवलेली असू द्या किंवा केळीची जातच ती काहीतरी सुधारित किंवा हायब्रीड अशी काहीतरी केलेली असेल आणि जे काही असेल ते. पण आता बरीच वर्ष केळी आहे ना, मी म्हणजे मलाही आठवायला खूप कष्ट घ्यावे लागले आणि एकदम त्या आठवणींमध्ये जायला लागलं की आत्ताची केळी आहे ना खूप पिवळ्या रंगाच्या सालीची असतात. आता तुम्ही म्हणाल की हां ठीक आहे, केळी होती त्याच्यावरून काय, केळी काय हा महायुद्धाचा विषय आहे का? केळी महायुद्धाचा विषय नाही आहे. केळीवरून क्रिटिकल काही असं घडण्यासारखं नाही आहे. मला फक्त एक मुद्दा असा आहे ना याच्यातून आहे ना खाली एक काढून आणायचा आहे की ती हिरवी केळी होती किंवा सो अँड सो मी म्हणेल त्याच्याही आधी असं काही प्रकार असतील, पदार्थ असतील, काही गोष्टी असतील की त्या बऱ्याच जुन्या लोकांच्या बघण्यातल्या असतील. फॉर एक्झाम्पल तो बॉक्स टाईप टेलिव्हिजन सेट असेल किंवा त्या टेलिव्हिजनचा अँटिना असेल जो आपण थोडाही नेटवर खाल्लं की मग चेक करायला जायचो, हलवायचो बिल्डिंगवर जाऊन, टेरेसवर जाऊन. मग त्याची वायर, मग ती वायर थोडी सोलून त्या ॲल्युमिनियमच्या दारा, म्हणजे जे काही प्रत्येकाच्या जुन्या गोष्टी असतील त्या. आत्ता हल्ली आपल्याला त्या गोष्टी तरी आठवतात का? आपली काही चूक आहे असं मी म्हणत नाही, आपली काही चूक नाही आहे एवढी मी म्हणेल असं. कारण जगात आजूबाजूला आपल्यासमोर आहे ना एक आहे ना विशिष्ट चित्र उभं केलं जात आहे. फॉर एक्झाम्पल मी केळींचं उदाहरण घेतलं तर जगात म्हणजे आपल्या नजरेसमोर कोणी हे फॉर केळीच्या बाबतीत मी असं म्हणत नाही आहे, म्हणजे स्पेसिफिक तुम्ही विषय फक्त लक्षात घ्या काय म्हणायचं की एवढी वर्षे तीच गोष्ट कॉन्स्टंटली अशी समोर बघून आपल्याला वाटतं की हे इतिहासापासून आहे असंच चालत आलेलं आहे. म्हणजे जो आपला जुना इतिहास होता फॉर लेट से इन दिस मॅटर आय एम टॉकिंग अबाउट द हिरवी केळी, ती पूर्णपणे विसरून जातो आपण. ती आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये कधीतरी होती, हे आणायलाही आपल्याला कठीण होतं, अवघड जातं. कारण आपल्यासमोर जे कॉन्स्टंटली चित्र, नवा इतिहास, नव्या गोष्टी ज्या आणून उभ्या केल्या जातात त्याने आपल्याला जुना विसर पडतो आणि आपल्या इतिहासावर ते पांघरून आवरण घातलं जातं. लहानपणी इतिहासात शाळेत शिकत असताना असं सांगितलं जातं की 14 नोव्हेंबर बालदिन, आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू, आपले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, त्यांचा वाढदिवस. तर ह्या इतिहासात आपण गोष्टी, महापुरुषांच्या कथा आदराने ऐकायचो. आपल्याला वाटायचं हो अगदी असंच आहे, अरे चाचा नेहरू, चाचा नेहरू. श्रीराम. मला कोणाचे महापुरुषांचे किंवा कोणी मोठ्या किंवा गेलेल्या व्यक्तींचं वाभाडे काढायचे किंवा त्यांचा डिसरिस्पेक्ट करायचं अशा अर्थाने घेऊ नका आता हे. मला म्हणायचं आहे काय ना, जर तुम्ही राजीव दीक्षित यांची यूट्यूबवर आत्ता अवेलेबल असलेली क्लिप जरी ऐकली आणि जर तुम्ही खऱ्या फॅक्ट्स चेक करायला गेलात आणि खरा जर इतिहास काढायला गेलात
तर चाचा नेहरूंचं रिअल कॉज ऑफ डेथ तुम्हाला लक्षात येईल किंवा आढळून येईल. श्रीराम, मला मी परत एकदा सांगतो, ठळकपणे सांगतो की फक्त मुद्दा लक्षात घ्या काय सांगायचं आहे, की जो इतिहास आपल्याला दाखवला जातो किंवा ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात त्याच आपण खऱ्या किती मानून चालतो. खरं त्यांच्या डेथचं कारण आहे ते म्हणजे STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, म्हणजेच आपल्या नवीन शब्दात म्हणायचं जर झालं तर HIV एड्समुळे त्यांचा मृत्यू ओढावलेला होता. आणि तोही एका अशा स्त्रीच्या मार्फत जी परदेशी होती, एडविना माउंटबॅटन, म्हणजे जी स्वतंत्र भारताची फाळणी झाली, 2 तुकडे झाले पाकिस्तान, आणि त्याचे पंतप्रधान होते मोहम्मद अली जिना, त्यांनाही ह्याच स्त्रीच्या मार्फत तो रोग जडलेला होता. आणि चाचा नेहरू म्हणजे थोडक्यात असं काही कारणाने त्या व्यक्ती गेल्या. आणि आपण मात्र इतिहासात काय वाचतो, चाचा नेहरू बालदिन, म्हणजे जो माणूस काही अशा गोष्टी आत्मसात करून गेला, पण आपल्याला हे महापुरुष म्हणून प्रेझेंट केले जातात. आणि जे आपले ऑलरेडी आहेत मनामध्ये घुसलेले पूजनीय स्थानं, आपली आधारस्तंभ, देव असतात, देवता असतात, श्री प्रभू रामचंद्र आहेत, श्री प्रभू कृष्ण आहेत, साईनाथ आहेत, त्यांच्याबद्दल आदर बाळगायचा. आणि त्यांच्याबद्दल जर आपली मनाची बांधिलकी घट्ट होत असेल तर त्या मनाच्या घट्ट बांधिलकीवर कसा आळा आणायचा आणि त्या गोष्टी कशा वीक करायच्या आणि आपल्याला वेगळ्या वाटेला लावायचं आणि त्यांच्याबद्दल संशय निर्माण करायला भाग पाडायचं, असा एक प्रकार, म्हणजे जो खोटा इतिहास आहे तो खरा म्हणून मांडायचा आणि जे खऱ्या गोष्टी आहेत त्या खोट्या आणि काल्पनिक म्हणून मुद्दाम पाखंड्यांनी किंवा ज्यांना अधर्मी मार्गीयांनी मुद्दाम आपल्यासमोर आणायच्या, असा एक ओव्हरऑल अजेंडा चालू आहे. आणि तो आपल्याला माहिती असावा आणि त्याचं आपल्याला थोडंफार तरी एक ओळख असावी आणि किंवा हेही माहिती असावं की अशा अशा गोष्टीसुद्धा होतात, आजूबाजूला अशा गोष्टी खूप सपाट्याने चालू आहेत, हे माहिती असावं म्हणून हा तो सर्व खटाटोप मी अभ्यासपूर्वक करण्याचा आणि बापूंच्या आशीर्वादाने म्हणा किंवा बापूंच्या कृपेनेच म्हणा करायचा म्हणजे सुरुवात केलेली आहे. आता बघा, एक अशी इंग्लिशमधली कोट वाचली होती की वेन सोसायटी फॉल्स दोज हू आर पॅनिक डाईज फर्स्ट. आता आपल्याला माहिती आहे की आता सध्याच्या स्टेटवर म्हणजे युद्धाचं स्टेटस कुठे येऊन थांबलं आहे. इराण आणि इस्रायलचा सीज फायरचं करार ट्रम्पने मध्यस्थी करून घडवून आणलेला आहे. टेम्पररी असेल तुम्ही म्हणतो, कारण पुढे काय भयानक गोष्टी येऊन ठेपणार आहेत आपल्यासमोर आणि जगाच्या लोकसंख्येबद्दल जे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की काय होणार आहे आणि काय नाही, ते किती तिसरं महायुद्ध कसे भडकून अचानक ट्रिगरिंग पॉईंट येणार आणि कसं काय काय होणार. तर अशा वेळेस तुम्ही मला सांगा, फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो की हा विषय बोलण्याची किंवा हे सगळं आत्ता एनीहाऊ 2 महिन्यामध्ये 3 महिन्यांमध्ये रामराज्य येऊच घातलेलं आहे. तर आता हे काही नाही बोललं तरी चालेल, लक्ष आहे म्हणजे ना आपलं मस्तपैकी कामाशी काम ठेवायचं, तेवढ्यापुरतं तेवढं लक्ष द्यायचं. आपलं मस्त ऑफिस आहे, घर आहे, कुटुंब आहे, थोडंफार एन्जॉय करायचा, जास्त आत नाही घुसायचं, जास्त लक्ष नाही द्यायचं या गोष्टींना. ठीक आहे, लक्ष नाही दिलं म्हटलं तरी आपल्या घरात किचनमध्ये काम करणाऱ्या आपल्या माता भगिनी आहेत, आई आहे, बहीण आहे, बायका असतात. माझ्या गावाकडे आपल्या ओव्हरऑल आपल्या सगळ्यांसंदर्भात बोलतो मी, आपल्याकडे गावाला आपल्या मावशी असतात, काकी असते, चुलती असते, मामा असतात, जे काही ओळखीचे कुटुंबीय असतात, आमच्या ऑफिसमधले सर असतात, चुलत भाऊ असतो, मावस भाऊ असतो, जे काही आहे नातेसंबंध, जर त्यांना जर काही गोष्टींची जाणीव नसेल तर ऑब्व्हियसली जेव्हा काहीतरी मोठं काहीतरी घडेल तेव्हा ते पॅनिक होऊन जातील. आणि जसं की मी म्हणालो मगाशी की वेन सोसायटी फॉल्स दोज हू आर पॅनिक डाईज फर्स्ट. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. आता समजा मी रस्त्याने चाललो आहे आणि रस्त्याने चालताना मला असं अचानक कोणीतरी तिथे सुतळी बॉम्ब लावला आणि सुतळी बॉम्बच्या आवाजाने ना मी म्हणजे अचानक मी माझं चाललो होतो आणि अचानक सुतळी बॉम्ब वाजला तर मी दचकलो, कारण मी सावध नव्हतो आणि मला माहिती नव्हतं की अरे तो तिथे कोणीतरी सुतळी बॉम्ब लावतोय. आणि सेकंड केसमध्ये काय आहे की मी परत एकदा तसंच रस्त्याने चाललेलो आहे, पण मला माहिती आहे अरे 2 मुलं आहे ना तिथे ना सुतळी बॉम्ब लावत आहेत आणि हे मला माहिती जरी आहे ना
तरी की ते तिथे सुतई बॉम्ब लावत आहे म्हणजे आता प्रचंड मोठा आवाज होऊ शकतो बाबा, आपण तयार राहिलं पाहिजे किंवा थोडं दूर राहतो आणि आवाज नक्की होईल. एवढी जरी जाणीव असेल आणि ही जरी माहिती असेल ना, तरी मी तेवढा दचकत नाही. असं म्हणा दचकतच नाही, फक्त जो काही आवाजाने थोडंफार असं वाटतं ते, बाकी दचकत मात्र नाही. आणि मी जिवंत राहतो इन द सेन्स, आता काही सुतळी बॉम्बने काही आपण मरणार नव्हतो, पण ते म्हणतात ना, क्रिटिकल वेळेला जेव्हा गोष्टी वेगळ्या अर्थाने भडकतील ना, या सुतळी बॉम्बच्या ऐवजी अणुबॉम्ब येईल कदाचित किंवा काही मिसाईल्स येतील, आणि तेव्हा मात्र जे काही नुकसान व्हायचं असेल ना, ते पहिल्या केसमध्ये होऊन जाईल. पण दुसऱ्या केसमध्ये पॅनिकनेस न आल्यामुळे, मला गोष्टींची थोडीफार का होईना माहिती असल्यामुळे मी तरून जाऊ शकतो. जसं आपल्या अभंगामध्ये एक ओळ आहे बघा, की प्रारब्ध आणील पुढे काय काळ, आम्ही जरी नेनू तरी प्रतिपाळ. प्रारब्धानुसार पुढे काय काळ येणार आहे, कोणाच्या वाटेला काय बघणं आणि काय फेस करणं येणार आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे बापूंच्या कृपेने, बापूंच्या छायेखाली आपण व्यवस्थितच राहणार, पण काळजी स्वतः पण आपल्याला घेतली पाहिजे. ह्या येणाऱ्या काळासाठी सामोरं जाण्याची तयारी तरी आपण केली पाहिजे. म्हणून आम्ही जरी नेणू ना तरी प्रतिपाळ होईल, तरी गोष्टी वेगळ्या, चित्र नक्की अपेक्षित असणारं, बापूंना अपेक्षित असणारं किंवा स्वतःला आपल्याला अपेक्षित असणारं जिवंतपणाचं चित्र राहील कुठेतरी. म्हणून हा सगळा खटाटो. एक हे पण उदाहरण सांगतो की किती प्रॅक्टिकली आत्ता याची आपल्याला गरज आहे. एकदा असंच जर फ्रंट एंड डेव्हलपमेंटचा आमचा कोर्स सुरू होता, तेव्हा आम्ही कोर्स सुटल्यानंतर प्रशांत, मी आणि कावेरी, म्हणजे आम्ही तिघांनी ॲडमिशन घेतलं होतं ना, तर येत होतो एका सोसायटीच्या म्हणजे क्लासमधून निघालो आणि येताना रस्त्याने एका आहे ना सोसायटीत आहे ना, वरती पहिल्या मजल्यावर आहे ना ACच्या कॉम्प्रेसरला आहे ना काही शॉर्ट सर्किट झालं होतं आणि थोडी आग भडकली होती. तेव्हा फायर ब्रिगेडची गाडी येणार होती. फायर ब्रिगेडची गाडी आली. 1+1च्या सोसायट्या सिडकोच्या माथाडी कामगारांसाठी जे घरं बांधली असतात, जर कोणाला माहिती असेल, थोडी लिमिटेड जागा असते जाण्यासाठी आणि असते म्हणजे बऱ्यापैकी. पण जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी आली ना, तर ऑलरेडी तिथे गर्दी झालेली होती. अरे कशी लागली आग, काय बघणारी गर्दी जरा जास्त. तर ती गर्दी, ते सगळं बघत असताना फायर ब्रिगेडची गाडी आली, तर त्याच्यातली पॅनिक झालेली मंडळी आहे ना, म्हणजे पॅनिकनेस कसा असतो बघा, पॅनिकनेस हा चेहऱ्यावर कधी कधी दिसत पण नाही, पण मनात ती एक भीती असते आणि असं संशय कल्लोळाचं वातावरण आतमध्ये असतं, की किंवा ते नको तो उत्साह असतो की गाडी आली, अरे अरे चल 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 चल, इकडून ये. असं सगळं गाडी ती नेमकी कुठे लावायची हे फायर फायटर्सला आणि त्यांच्या ड्रायव्हरला नक्की माहिती होतं. पण जी सांगणारी गर्दी जी जमली होती ना, ते उगाचच पॅनिकनेस क्रिएट करत होते. कारण काय, कधी कोणत्या वेळेला काय करायला हवं आणि नेमकं काय केल्याने काय होणार आहे हेच त्यांच्यापैकी कोणाला माहिती नव्हतं. त्या मानाने आपण जो ADMचा अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे, तिथे अवेलेबल असणारे आम्ही दोघे, प्रशांत आणि मी, मला लगेच कळालं की अरे हे थोडं म्हणजे इन जनरल आपल्यापैकी जर कोणीही तिथे अवेलेबल असतं तर तिथे कळालं असतं की हे जरा चुकीचं वागतात, हे काय एवढे का हे झाले, तर हे पटकन जर गोष्ट जर यांनी अशीच चालू ठेवली, कंटिन्यू ठेवली, तर पुढे विकोपाला जाऊ शकते हे. किंवा मग आपल्याकडे नाही असं नसतं बाबा, आपल्याकडे एक सुसूत्रता असते आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी हँडल केल्या जातात विदाऊट पॅनिक न होता, पण सावधगिरी बाळगूनच. तर असं काही गोष्टी होतात पॅनिक झाल्याने. हे बघा कसं आहे, स्वाभाविकपणे म्हणजे साहजिकच आहे, माणसाच्या स्वभावानुसार थोडाफार पॅनिक तो होऊ शकतो, पण नॉर्मल छोट्या मोठ्या गोष्टींपुढेही जर माणूस असा होत असेल तर मोठ्या संकटाला घाबरून तर तो डेफिनेटली तिथे तग धरून राहूच शकणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी बघा, आपल्याला माहिती आहे वाल्मिकी रामायणानुसार रामचंद्रांच्या बाबतीतलं जो काही आपण म्हणू की आपले धर्मग्रंथ आहेत की ज्याच्यावर आधारभूत आपला सनातन धर्म आणि आपलं सगळे वाटचाल भक्तिमार्गी यांची, देवयान पंथाची किंवा एका देवाला मानणाऱ्यांची, आस्तिक असणाऱ्यांची भावना कशी असते, हा आपला मर्यादा पुरुषोत्तम राम. हा रामाने जसं स्वतःच्या आयुष्यात कर्तृत्व केलं, वनवासाला जातानासुद्धा तो कसा एकदम गोष्टी व्यवस्थितच हातात ठेवून राहिला, त्याने त्याच्या पित्यांवर उगाचचा क्रोध नाही बाळगला किंवा जे काही रामाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्यासमोरच आहेत. पण अशा रामाच्या चरित्रावर उत्तर रामायण जोडून आपल्या विश्वासावर तडा नेली जाते. ॲज सच आपल्या असं नाही, पण का असं केलं जातं, ही भावना काय त्याच्या मागची, हा अजेंडा काय आहे आणि हा अजेंडा का आहे
ह्यासाठी हे बोलण्याची वेळ आहे की मग रामाने शंभुकाला तो खालच्या जातीतला खालच्या पंथातला असल्यामुळे त्याची हत्या केली, किंवा मग सीतेचा त्याने केलेला सीतेला नाकारलेला न्याय वगैरे अशा गोष्टी आपल्यासमोर आणून लवकुशबरोबर युद्ध आणि जे काही आहे ते म्हणजे थोर रामाचं चरित्र जे आहे, राम हाच आदर्श, याच्यावर पूर्णपणे संशय निर्माण होईल असं चरित्र आणून जोडलं जातं. कृष्णाच्या रासक्रीडा, कृष्णाच्या 16,108 बायका होत्या. आता त्या कशा होत्या, का होत्या, हे जर साधासुद्धा बुद्धिवादी माणूस जरी असेल आणि त्याने नॉर्मल जरी विचार केला तरी लक्षात येईल. पण मुद्दाम आपल्याला आपल्या देवांबद्दलच संशय घ्यायला मजबुरीने भाग पाडलं जातं. अशाच गोष्टींचे कॉन्स्टंट पिक्चर नेहमी आपल्या समोर ठेवले जातात आणि कुठेतरी आपल्या मनाला पावित्र्याचा कंटाळा, पावित्र्य वगैरे असं काही नसतं. हे सगळे महापुरुष वगैरे असे काहीच नव्हते. हे तर मुळात रामचरित्र, कृष्णचरित्र हे सगळं काल्पनिक आहे थोड्या अंशी. ते फक्त आपल्या माणसाला कसं जगायला पाहिजे, कसं नाही जगायला पाहिजे याच्या एक सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते उभं केलं होतं. बाकी असं काही नसतं. आपण जे करू ते आहे. मग जर असंच आहे, मग याचा अर्थ म्हणूनच रामाबरोबर जी होती ना वानरसेना, ती वानरसेनाच होती. बाकी राम भीम हे सगळं देव आलेले वगैरे हे सगळं काल्पनिक. कारण राम कुठून येणार? मानवाचाच विकास एवढा झालेला नव्हता. तिथे फक्त आधी माकडच होती. जो माणूस माणसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं ते माकडांपासूनच माणूस निर्माण झालेला आहे. वातावरणात झालेले बदल आणि त्यांनी ह्या वानरांमध्ये, माकडांमध्ये घडवून आणलेला बदल, त्याने माणूस निर्माण झाला. आणि माकडांची जी शेपटी, तोच आपला पुढे पाठीचा कणा झाला आणि त्याने मानवाची निर्मिती झाली. आणि म्हणूनच मानवच नव्हता तर हे रामचरित्र आणि ते कृष्णचरित्र हे सगळं कुठून आलं? नाही, तेव्हा माणूसच नव्हता. ही खोटी गोष्ट आणि हा खोटा इतिहास आपल्यासमोर असा आणला जातो की मानवाची निर्मितीच झालेली नाही आहे. म्हणजे मानव कसा झाला? आपोआप झाला. तो देवाने कोणीतरी निर्माण केलेला आहे लक्षपूर्वक, त्याच्या प्रेमापोटी. एकोस्मी बहुस्याम म्हणजे मी एक आहे, आपण ती सृष्टी निर्माण, मग बिग बँग थेरी, म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच आध्यात्मिक आपलं जे काही साधना आहेत आणि ज्या आपल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरच मारा करून आपला विश्वास कमकुवत बनवायचा आणि आपला अविश्वास करायचा त्या गोष्टींच्या बाबतीत. हा एक अजेंडा खूप प्रकर्षाने बळावला आहे, खूप पिढ्यांपासून, 200-250-300 वर्षांपासून आणि अजून जुना झाल्या त्या गोष्टी. पण आत्ता त्या गोष्टी एवढ्या सपाट्याने पुढे येत आहेत की त्याचंच आउटकम, त्याचंच प्रोडक्ट म्हणून तिसरं महायुद्ध हे आज घडताना आपल्याला दिसत आहे. आणि त्या तिसऱ्या महायुद्धात कुठेतरी निभाव लागावा म्हणून काही गोष्टींची माहिती असणे आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून हा विषय मी बोलायला घेतलेला आहे. तुम्ही हा हेतू माझा खरंच मनापासून सांगतो लक्षात घ्या. नाहीतर कधी मला पण असं वाटतं की आपण नको त्या गोष्टींमध्ये नको पडायला, आपण थोडे लिमिटेड अप्रोच ठेवून राहूया का नको. पण मला असं वाटत नाही, कारण मला आतून पण काहीतरी असं वाटतं की अरे जर आपल्याला हे माहिती आहे, आपल्याला जर बापूंनी सांगितलं आहे ना, तर हे आपण पसरवलं पाहिजे. बाकी जे ज्याला पटेल, जो जसा घेईल तो तसा घेईल, पण कमीत कमी कोणाला याच्यातून हिंट जरी लागली ना, एखाद्याला जरी, तरी त्या एखाद्याच्या आयुष्यात घडणारा प्रसंग कसा टळला जाईल कदाचित, आणि तो कसा जर ईश्वराचीच योजना असेल तर तो वाचला जाणारच आहे. आणि त्याच्यामुळे जर मला बोलण्याची बुद्धी तो देत असेल तर डेफिनेटली मी माझं कार्य चालूच ठेवणार आहे. श्रीराम. तर जसं की मी मगाशी म्हणालो बोलता की आपल्या घरात किचनमध्ये काम करणारे साधीसुधी स्त्री, तिला वाटेल की ज्यांना याच्यामध्ये रस आहे किंवा जे ह्या गोष्टी बघतात ना थोड्या, त्यांनी बघा. आणि म्हणजे तुमच्यासाठी ह्या गोष्टी आहेत, त्या किचनमध्ये काम करणाऱ्या बायकांसाठी, शेतात काम करणाऱ्या बायकांसाठी ह्या गोष्टी नाही आहेत. असं काही नाही आहे. मला हे म्हणायचं आहे, मी आहे ना 2 वर्ष झाली तेव्हा हा विषय आहे ना माझ्या कुटुंबामध्ये, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांसोबत, बहिणीसोबत, बायकोसोबत असा हा विषय एकदा बोलायला सुरुवात केली होती. कधी? जेव्हा हिंडनबर्ग रिसर्च ह्या एका ऑर्गनायझेशनने, ह्या एका बाहेरील कंपनीने, ती रिसर्च कंपनी आहे, तिने आपल्या भारतातील गौतम अदानी यांच्या अदानी कंपनीबद्दल जेव्हा रिसर्च एक समोर आणला होता रिपोर्ट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा अदानींचा स्टॉक हा खूप ओव्हर प्राईज्ड आहे आणि हा सगळ्यात म्हणजे कॉर्पोरेट इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. आणि अदानींची नेटवर्थ तेव्हा $115 बिलियन होती आणि ती $65 बिलियन घसरून अराऊंड $50 बिलियन आलेली होती. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते
काहीतरी एक नवीन ते हे काढणार होते, त्याच्यामध्ये हे नुकसान नव्याने अजून होऊन ती ओव्हरऑल त्यांना एक $80 बिलियन तेव्हा नुकसान झालेलं होतं. आता हे $80 बिलियन किंवा मी म्हणतो $65 बिलियन जरी आपण हिशोब केला ना, तेच. आता बघा गोष्टी आहे ना, थोडं हळूहळू समजून घ्या. म्हणजे मी हे असं बोलतो जसं की माझ्या आईला सांगतो आहे किंवा माझ्या आजीला सांगतो आहे, की जिला आहे ना गोष्टी जास्त आहे ना, ह्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी काही कळत नाही आणि त्याने ह्या गोष्टी आहे ना नकोशा वाटतील. थांबा, हळूहळू बघा. एखाद्या माणसावर टार्गेट करून जो भारतीय आहे, तो कसा भारतीय आहे? तो असा भारतीय आहे की जो कुठेतरी आपल्या देशातला एक हिरा आहे. त्यावेळेस त्याची पोझिशन अशी होती की जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस इलॉन मस्क, सेकंड जेफ बेझोस आणि तिसरा गौतम अदानी ह्या पोझिशनला होता. म्हणजे भारताचं नाव आणि भारताची एक जी आपण म्हणतो की जी पोझिशन होती, ती भारतीय व्यक्ती एक 3ऱ्या नंबरला होता. तो पॉलिटिकली काही गोष्टींना समजा फॉर एक्झाम्पल मदत करत असेल किंवा काही पॉलिटिकल फंड देत असेल किंवा जगामध्ये आपल्या भारताचं नावलौकिक कमवत असेल आणि भारताला एका अव्वल स्थानावर जायला कुठेतरी या बिझनेसमॅन्सची किंवा त्यांनी उपलब्ध केलेल्या रोजगारांची आणि मग शेवटी जो काय आहे ओव्हरऑल विकासासाठी आपल्या देशामध्ये जे आहेत अंबानी, अदानी किंवा आपल्यासारखे जे काही कॉर्पोरेट लेवलमध्ये किंवा जे काही मी शेतकऱ्यापासून ते अगदी मोठ्यात मोठ्या बिझनेसमॅनपर्यंतच्या गोष्टी बोलतो, की हे भारताचं नाव मोठं करत होते. भारतावर आघात करायचा त्या निमित्ताने अशा भारताचे जे पिलर्स असतील, जे खांब असतील, जे आतमध्ये धमण्या असतील भारताच्या, त्या वीक करायच्या. म्हणजे भारत ऑटोमॅटिकच कोलमडून पडेल किंवा त्याची व्यवस्था आम्ही कमकुवत करून टाकू. हा डाव साधण्यासाठी आणि हा अजेंडा राबवण्यासाठी अशा व्यक्तींवर रिसर्च करून हिंडनबर्ग कंपनीने एका रात्रीत 2 रात्रीत एखाद्या बिलियनियर माणसाची नेटवर्थ एवढ्या कमीपर्यंत आणून त्यांची शेअर प्राईस घसरली. दुसऱ्या दिवशी 3900 वरून 2800ला तो शेअर आला. म्हणजे जे मगाशी म्हणालो ना की मी किचनमधल्या बाईला, माझ्या आजीला, माझ्या आईला सांगतोय असं, ज्याला कळत नाही त्या व्यक्तीला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतो. $65 बिलियन म्हणजे किती पैसे असतात? 5 लाख करोड रुपये. नाही, क्लॅरिटीने आयडिया येऊ द्या, अगदी बारीक फ्रॅक्शनमध्ये आयडिया येऊ द्या की किती काय असेल. की जर आपल्या भारताची लोकसंख्या 130 कोटी असेल तर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 3,800 रुपये जाऊ शकतात, पाठवले जाऊ शकतात प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये, लहानांसकट मोठ्यांपर्यंत. 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलापासून ते जो काही माणूस जिवंत आहे आज भारतात वयोवृद्ध, त्या सगळ्या जनतेला, लोकसंख्येला, भारतीय लोकसंख्येला 350 रुपयाचा एक मोठा हप्ता रक्कम जाऊ शकते. एवढी एका माणसाची पैसेचं नुकसान, म्हणजे एवढं कमकुवत, एवढं वीक केलं त्या माणसाला साधं एक असं काहीतरी षडयंत्र रचून, मी असंच म्हणतो. आणि पुढे असं लक्षात येतं, मी इथे तुम्हाला सपोर्टिव्ह काही फोटोज किंवा याचे पुरावे देईलच, की ती सोसायटी आहे जिच्यामध्ये फार मोठा फंडिंग होते एका माणसाकडून, ती म्हणजे जॉर्ज सोरोस. तर ह्या जॉर्ज सोरोस कोण आहे बाबा हा? तर जॉर्ज सोरोसनी आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एक वाक्य बोललं होतं. हाच रिसर्च काढून झाल्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी, की द बिझनेस टायकून अदानी जे आहेत त्यांनी जो हा मोठा काही घोटाळा किंवा त्यांचं जो हे आलेला आहे त्याच्याबद्दल मोदींना उत्तर द्यावं लागेल आणि त्यांनी दिलं पाहिजे उत्तर भारताच्या जनतेला आणि जगाला. पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं पाहिजे. कारण भारतीय लोकशाही ही लोकशाही न राहता मोदी ते हुकुमशाह झालेले आहेत तिथले. म्हणजे मोदी इज लाईक अ डिक्टेटर ॲट देअर, असं एक स्टेटमेंट सोडलं. आपल्या संरक्षण मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या विरोधात म्हटले की हा डेंजरस असा माणूस आहे जो पॉलिटिकली अशी विधानं करतो आणि त्याच्या विधानांना आहे ना कसं आहे की त्याचे पडसाद उमटतात. आपल्याला वाटतं की एका जागतिक लेवलला एक कोणता तरी माणूस असा वाटतं ना, मोदी नक्कीच हिटलर असतील, नक्कीच हुकुमशाहसारखे वागत आहेत. हां, आम्हाला नाही का ते शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आणि ते हुकुमशाहच वाटतात. मोदीचं राज्य नको, मोदींचं असं नको, मोदींचं तसं नको, असं आपल्याला पण नकळतपणे आपली विचारसरणी आहे ना
असते ना कुठेतरी स्टेबल, किंवा कुठेतरी आपला विश्वास एक बसत असतो किंवा विश्वास बसलेला असतो, त्याला आहे ना नकळतपणे काहीतरी स्टेटमेंट्स मांडून भरकटवण्यासाठी, कुठेतरी भारतावरच आघात करण्यासाठी, ते बाण सोडण्यासाठी, म्हणून अशी वाक्य, अशी लोक समोर येतात आणि उघडपणे आपल्यावर वार करतात. पण हे वार जर आपण ओळखू नाही शकलो तर कुठेतरी आपली त्याच्यामध्ये आहे ना हे होणार आहे. आणि ह्या ओपन सोसायटी फाउंडेशनचा जो काही हा फाउंडर आहे जॉर्ज सोरोस, हा एवढा डेंजरस माणूस आहे, म्हणजे त्याचा हेतू, इंटेन्शन एवढे डेंजरस आहे की हा सेमिनार घेतो कुठे, हंगेरीमध्ये की कुठेतरी अमेरिकेमध्ये हा सेमिनार घेतो, आणि जिथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि काय काय कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या कॉलेजेसची काय काय बिझनेसमॅन आणि हे जे काही सेमिनार अटेंड करण्यासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या विभूती तिथे येऊन बसलेल्या असतात. आणि हे सेमिनार कशावर घेत आहेत, ते असं म्हणतात, इट इज द की फीचर ऑफ द ह्युमन अफेअर्स, की त्यांनी अशा काही काही डेफिनेशन्स मांडल्या आहेत. थेअरी ऑफ रिफ्लेक्सिव्हिटी, कॉग्नेटिव्ह फंक्शन्स, पार्टिसिपेटिव्ह फंक्शन्स, आणि फॉलेबिलिटी, अनसर्टेनिटी म्हणजे माणसाच्या जीवनातली अनिश्चितता, त्याची त्रुटीपूर्णता, त्याची दोष असण्याची क्षमता, ह्याच बारकाया त्यांनी काढून हे आपल्याचबद्दल एक ह्युमॅनिटीला पाडण्यासाठी आणि ह्या मानवजातीला संपूर्णपणे पाडण्यासाठी त्यांनी आहे ना फीचर्स काढलेत. म्हणजे बापू इकडे कष्ट घेऊन, बापू इथे 25-30 वर्ष झाले सद्गुरू म्हणून आपल्याला जे मानवजातीला उद्धरण करण्याचा, उद्धरेत आत्मानम आत्मानम असं करून एक मानवजातीला उद्धरण करण्याचं काम हे जिथे करतं आहे, तिथे हे की फीचर म्हणजे आपल्यातल्याच त्रुटी काढून त्या आपल्या विरोधात कशा वापरून मानवजातीला पाडण्यात येईल याच्याबद्दलचे अभ्यास सेमिनार रूपात घेतले जात आहेत. तुम्ही ती क्लिप बघा, मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देईल कदाचित, की थेअरी ऑफ रिफ्लेक्सिव्हिटी सेमिनार अँड लेक्चर बाय जॉर्ज सोरोस. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे किती डेंजरस आहे. म्हणजे मी मम्मी पप्पांना सांगत असताना असं बोललो, जेव्हा 2 वर्षापूर्वी ह्या विषयावर आम्ही बोलत होतो, की हे बघ मम्मी, ह्या काही गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड वाटतील, किंवा चला असं वाटेल की निभाव लागेल आपला आणि आपण तरुण जाऊ, तरुण तर आपण जाऊच, पण समजा असं वाटेल, बापू म्हणले ना रामराज्यात जायचं, पण ते पण सगळं हातबीत पायबी सगळं स्थिर स्थावर जायला पाहिजे, तेव्हा पण रामराज्यात पूर्ण आनंद मिळेल. नाही तर जर काही पांगळे आणि हे असे होऊन रामराज्यात गेलो तर शेवटी कुठेतरी ती खंत आहेच. तर मम्मीला सांगताना मी असं म्हणालो, मम्मी हे बघ, ह्या गोष्टी तुला माहीत नसल्या काय, किंवा तुला कळलं की ह्या गोष्टी का माहीत करून घ्यायच्या आहेत, कारण गोष्टी एवढ्या क्रिटिकल झाल्यात आणि एका दिवसाच्या झाल्यात की तू नाही माहिती करून घेतल्या असतात तरी हरकत नव्हती. पण तुला जर कळलं की बाजूच्या रो हाऊसमधला, बाजूच्या बिल्डिंगमधला पहिल्या मजल्यावरचा माणूस येऊन कधी पण माझ्या गळ्यावर सुरी ठेवू शकतो आणि मला मारू शकतो, तेव्हा तुला की अरे नक्की बाजूला पहिल्या मजल्यावर कोण राहिला आहे, त्याचं नाव काय, तो काय असा क्रिमिनल आहे की काय, आणि तो काय असं खरंच त्याचा असा इतिहास आहे की काय, अरे हां तो तर त्या डेंजर इतिहासाचाच आहे, अरे मग तो नक्की आपल्याला मारू शकतो की काय, मग त्याच्यापासून वाचण्यासाठी मी कसा माझा स्वतःचा निभाव लागेल असं काय पावलं उचलू, काय करू, की इथून तात्पुरत्या स्वरूपात दूर जाऊ आणि की जे काय हवी असेल ती नेसेसरी पावलं उचलू की नको, याची तेव्हा रेस, त्या विचारांची रेस आणि त्या गोष्टी करण्याची जेव्हा गरज भासेल ना, तेव्हा तुला आहे ना ऑटोमॅटिक ह्या गोष्टी जाणून घेण्याची पण गरज भासेलच. कारण जेव्हा कोणीतरी जीवावर उठलं आहे ना, तेव्हा नक्की ह्या गोष्टी आहे ना जाणून घ्यायलाच लागतात. कारण एक वेळेस माझं म्हणणं असं आहे बघा, ते आपल्यात काही कमतरता असेल, आपल्याला काही गोष्टी कळाल्या नाही, नॅचरल फ्लोने गोष्टी चालू होत्या आणि मी आंधळेपणाने राहिलो बाबा, मला नाही गोष्टी कळाल्या, आणि आपल्या कर्माने आपण एक वेळेस मेलो, फार एक वेळेस, मला ते पण मान्य नाही आहे, पण परत तसं जरी झालं तरी ते एक वेळेस बेहतर. पण दुसरे कोणीतरी आपल्यावर हावी होऊन आपल्याला गुलामगिरीच्या छायेत ढकलून किंवा आपल्याला युजलेस ईटर्स म्हणून जर आपल्याला म्हणजे एकदम मोठ्या संख्येने जर मारणार असतील तर ते आपल्याला मान्य असता कामा नये. कारण आपण पुरुषार्थी मानव आहोत, आपण भक्तिमार्गी आस्तिक असलेले भक्तिमार्गावर चालणारे मानव आहोत. तर आपल्याला कुठेतरी यांचं ओळखलं पाहिजे.
कारण हल्ली काय माहिती आहे का, कुठेतरी ना डेली लाईफमध्ये ह्या गोष्टी मॅटर करतात. हल्ली IT मध्ये एवढं बूम झालं आहे, ज्याला IT मध्ये नोकरी लागते त्यांनी 3 महिने नोकरी केली, चांगला पगार बिगार मिळायला लागला. अरे साधंसुद्धा वजन 50-52 वर्ष नाही, ती मुलगी खाली जाऊन टपरीवर सिगरेट पिते. मुलाची तब्येत अशी, हवा आली की इकडे उडेल की तिकडे उडेल असा प्रश्न आहे त्याच्याबद्दल, आणि तो तिकडे जाऊन सिगरेट मागतोय आणि पितोय. आणि बाजूने 60 वर्षाचा माणूस, 50 वर्षाचा, त्याच्या बापाच्या वयाचा माणूस जरी जात असेल ना, कुठेतरी लाज वाटत नाही त्यांना की अरे भले ठीक आहे ते माझे वडील नाही आहेत, काय घाबरायची गरज नाही आहे. पण एक असतं ना आपल्यात एक अदब असतं, अरे मोठी माणसं आहेत असं कल्पनाच एक होतं ना, की हे माझे काकाच आहेत की मामाच आहेत की कोणीतरी आहे. ही सगळी अदब, हा रिस्पेक्ट, हे सगळं मोडून काढूनच कशा याने मोडलं हे, ह्याच मेंटॅलिटीने, ह्याच गोष्टी आपल्यासमोर हावी होऊन पगारपाणी एवढे चांगले करून दिलेत, म्हणजे पैसा ओतलाय लिटरली. हे थर्ड वर्ल्ड वॉर इज स्पॉन्सर्ड, आणि त्याच्यामुळे चंगळवादाची सवय लावून जगाला पावित्र्याचा कंटाळा येईपर्यंत त्यांना चंगळवादाची सवय लावायची आणि नकळतपणे अपवित्र्याकडे त्यांना झुकवायचं. मग होणारे डायव्होर्सचे जास्त प्रमाण, किंवा तो थप्पड एक पिक्चर आला होता बघा तापसी पन्नूचा, की एक थप्पड मारली नवऱ्याने म्हणून ती बाई त्या नवऱ्याला कोर्टात खेचते. विचार करा, असे पिक्चर बघितल्यावर हल्लीच्या मुली आपल्या नवऱ्याचं थोडंफार कधी ना कधीतरी भांडणं होतात आयुष्यात, संसारामध्ये. त्याच्यामुळे एवढ्या जर टोकाला जर मुली एका थप्पडने नेणार असतील, कुठेतरी त्या मुलींची विचारसरणी कशी बनत जाईल विचार करा तुम्ही. नाही का डायव्होर्सचं प्रमाण वाढेल. आज नवरा बायको एकत्र मिळून दारू पितात, पबमध्ये जातात, कुठेतरी वेगळ्या गोष्टींना बीज आपणच पेरतो. का पेरतो? कारण आपल्या डोक्यात ना सगळ्या अशा गोष्टी आहेत, वेगळी चित्र नजरेसमोर उभी केली जातात, आणि त्या चित्रांना झटकून टाकण्यासाठी आणि खऱ्या काय गोष्टी आहेत माझ्या मर्यादेच्या, पाळण्याच्या, भक्तिमार्गी मी असण्याची काय उदाहरणं असू शकतात, कसं मी लक्षणं दाखवू शकतो की मी भक्तिमार्गी आहे. त्याच्यामुळे यांचा डाव काय हे ओळखून घ्या फक्त. त्याच्यासाठी म्हणून हा इंट्रोडक्शन पार्ट म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवला आहे. लांब जरी झाला असेल तरी तुम्ही मन लावून बघा, आणि हा जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यांना ही सिरीज बघण्यासाठी भाग पाडा. कुठेतरी ही भगवंताची योजना आहे. मी नक्की 108% तुम्हाला सांगतो की हे मला करायचं सुचलं आहे. तर पुढच्या वेळेसपासून मी नव्याने काही गोष्टी घेऊन येईल, की प्रॉपर सिरीजचा पहिला भाग असेल, आणि ॲक्च्युअल ज्या गोष्टी आहेत, जो खरा इतिहास आहे म्हणा, किंवा कशा गोष्टी आपल्यासमोर सुरुवातीपासूनच चुकीच्या मांडल्या गेल्या, त्या आपण बोलायला सुरुवात करू. जसं की वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे, न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे, इल्युमिनाटीचा डाव काय आहे, कशी वेगळ्या सवयी आणल्या जातात, नकळतपणे मी कसं काय त्यांच्यामध्ये मीच स्वतः वाहावला जाऊ शकतो, अशा गोष्टी आपण पुढच्या भागापासून बोलूया. तर मी आता तुम्हाला सगळ्यांना एक अपील करतो परत एकदा, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जरी मोठा झाला आहे, हा इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून खूप लोकांपर्यंत पोहोचवा, आणि याच्यामध्ये रस घ्या, वाचून घ्या. पॅनिक ऐन वेळेला व्हायला नाही पाहिजे आपण, कारण आपल्याला हात देणार कोणतरी बसला आहे, पण त्याचा हात आपल्याला नक्की घेता आला पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहे. तर माझं मन पण समजून घ्या. जर काही बोलताना वर खाली झालं तर हेतू समजून घ्या. अंबज्ञ नाथ 26. भजन माझ्या अनिरुद्धाचं भजन गाजती या ढोल.